नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर धीरज झांटे, वाणिज्य विभाग प्रमुख, व्ही.एन. नाईक महाविद्यालय नाशिक. आज आपण FY BCom 2024 पॅटर्न जो आहे त्या 2024 पॅटर्नमधील प्रश्नपत्रिकांचा नमुना कशा प्रकारचा असणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा FY BCom 2024चा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यानुसार आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना FY BComचे जे विद्यार्थी आहेत 2024 पॅटर्नमधील त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. आणि या परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे, जी विद्यापीठाची परीक्षा होते किंवा ज्याला आपण सेमिस्टर एंड एक्झाम म्हणतो, त्या सेमिस्टर एक्झामचा प्रश्नपत्रिकांचा जो फॉर्मॅट आहे तो कशा प्रकारचा असणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही जे काही ॲडमिशन घेताना विषय घेतलेले असतील त्यानुसार आपले 3 विषय जे आहे ते 4 क्रेडिटचे आहे, ज्याला आपण मेजर सब्जेक्ट म्हणतो. ते जे मेजर सब्जेक्ट होते ते 100 मार्काचे होते आणि त्याच्यापैकी 30 मार्काची इंटरनल एक्झाम ऑलरेडी प्रत्येक महाविद्यालयात झालेली असेल. मग आता उरलेले जे 70 मार्क्स आहेत मेजर सब्जेक्टचे, मग त्याच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आपण सुरुवातीला बघू. त्यानंतर बाकीचे जे काही 2 क्रेडिटचे 5 सब्जेक्ट आहेत त्या 5 सब्जेक्टचा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जो आहे तो थोडक्यात बघणार आहोत. सर्वप्रथम 4 क्रेडिटसाठी असणारा जो काही विषय तुम्ही निवडलेला आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही स्पेशल असणार आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला जो काही SY लेवलला स्पेशल घ्यायचा असेल त्यासाठी आपल्याला FYला काही मेजर सब्जेक्ट घ्यावे लागणार आहे, 2 विषय. आणि तिसरा एक 4 क्रेडिटचा सब्जेक्ट असतो तो म्हणजे इंट्रोडक्शन टू बिहेवियरल ऑफ इकॉनॉमिक्स. आता हे जे 3 मेजरचे सब्जेक्ट, 2 मी सांगितल्याप्रमाणे स्पेशलचे 2 आणि एक जो काही इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स, असे 3 सब्जेक्ट जे आहेत 4 क्रेडिटचे, त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय घेतला असेल. आता मी काय म्हटलं की आता आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग हा जो विषय आहे कंपल्सरी नाही आहे, तर तो ऑप्शनमध्ये आलेला आहे. म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्हाला स्पेशल घ्यायचा असेल अकाउंटिंगमध्ये तर तुम्हाला यावर्षी फायनान्शियल अकाउंट तुम्ही घेतलेला असेल. तर आता फायनान्शियल अकाउंटिंगची जी प्रश्नपत्रिका आहे ती सुरुवातीला तिचा फॉर्मॅट आपण समजून घेऊ. सेमिस्टर एंड एक्झाम जी आहे SEE ज्याला म्हणतात, ती सेमिस्टर एंड एक्झाम 70 मार्काची होणार आहे. आणि त्या 70 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासांचा कालावधी असणार आहे. त्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो फिल इन द ब्लँक असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स असणार आहे, ज्याला की आपण मराठीमध्ये गाळलेल्या जागा म्हणतो. मग असा फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 to 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 2 ते 5 हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम असणार आहे, की ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण प्रॉब्लेम म्हणतो अकाउंटच्या भाषेमध्ये. तर हे न्यूमरिकल प्रॉब्लेम जे आहेत, तुम्हाला जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या धर्तीवरती क्वेश्चन नंबर 2 ते 5 मध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम असतील आणि प्रत्येक प्रॉब्लेमला 18 मार्क असतील. मग त्या 2 ते 5 जे प्रश्न आहेत त्याच्यामधील कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. म्हणजे तुम्हाला जे सोपे वाटतील ते 2 ते 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न जे न्यूमरिकल प्रॉब्लेमचे असतील त्यामधून 2 सोडवायचे, कुठलेही 2. पहिला कंपल्सरी असणार आहे फिल इन द ब्लँक्स, मी सांगितलं 6 मार्काला. नंतर 2 ते 5 मधले कोणतेही 3 सोडा, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 18 मार्क असतील आणि ते न्यूमरिकल प्रॉब्लेमचे असतील. आणि क्वेश्चन नंबर 6 जो असेल फायनान्शियल अकाउंटसाठी तो असेल शॉर्ट नोट्स. आता शॉर्ट नोट ज्याला आपण मराठीमध्ये टिपा द्या म्हणतो, म्हणजे तुमचे जे एकूण फायनान्शियल अकाउंटचे जे काही टॉपिक असेल त्या प्रत्येक टॉपिकवरती एक तुम्हाला शॉर्ट नोट असेल आणि त्याच्यापैकी 4 विचारले जातील आणि कुठल्याही 2 शॉर्ट नोट तुम्हाला लिहायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला असे 10 मार्क असणार आहे. म्हणजे फिल इन द ब्लँक्स 6 मार्क्स, नंतर प्रॉब्लेम किंवा ज्याला आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम म्हणतो असे 3 कोणते प्रश्न सोडवायचे 2 ते 5 मधले, 18 मार्काला एक असेल.
त्याच्यापैकी तुम्हाला 2 ते 5 मधले जे सोपे वाटतील ते 3 सोडवा आणि शेवटचा शॉर्ट नोट्स तो पण कंपल्सरी आहे. आणि त्याच्यापैकी शॉर्ट नोटमध्ये दिलेल्यापैकी कुठल्याही 2 तुम्हाला सोडवायचे आहे आणि त्याला 10 मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक विषय ज्या विद्यार्थ्यांनी बेसिक ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट हा विषय घेतला असेल, म्हणजे आता सगळ्याच विद्यार्थ्यांना हा विषय घेतलेला नसेल, पण ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेसिक ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट हा विषय घेतला असेल त्यांच्यासाठी क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आता समजून घेऊ. की या विषयामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो कंपल्सरी आपल्याला सोडवायचा आहे, तो असेल फिल इन द ब्लँक्स. वरती आपण जसं बघितलं फायनान्शियल अकाउंटमध्ये, तसंच इथं सुद्धा पहिला प्रश्न कंपल्सरी असणार आहे, तो म्हणजे फिल इन द ब्लँक्स. त्याला 6 मार्क्स आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तो युनिट फर्स्ट जे आहे तुमचं, म्हणजे याला आपण चॅप्टर नंबर 1 म्हणतो, त्याच्यावरती थेरी टाईप क्वेश्चन असणार आहे, तो असणार आहे 18 मार्काला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो सुद्धा थेरी टाईप क्वेश्चन असेल. युनिट 2 नंबरचा जो तुमचा सिलेबस आहे किंवा चॅप्टर 2चा जो तुमचा सिलेबस असेल त्याच्यावरती आधारित क्वेश्चन नंबर 3 वरती थेरी प्रश्न असेल, त्यालाही 18 मार्क्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमचं कॉस्टिंगचं जे युनिट नंबर 3 जे असेल त्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारलेला असेल आणि त्याला 18 मार्क्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 जो आहे तो सुद्धा न्यूमेरिकल प्रॉब्लेमचा आहे आणि त्याला सुद्धा एकूण 18 मार्क असणार आहे आणि तो युनिट 4 वरती असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे पहिला प्रश्न तुम्हाला परत कॉस्टिंग ज्यांचा विषय असेल त्यांच्यासाठी कंपल्सरी असेल फिल इन द ब्लँक्स, आणि 2 ते 5 पैकी तुम्हाला जे सोपे वाटतील ते कुठलेही 3 प्रश्न तुम्ही सोडू शकतात, कारण की 2 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नाला 18 मार्क्स आहेत, त्याच्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 6 तो कंपल्सरी सोडावा लागणार आहे, तो शॉर्ट नोटचा असेल. जसं वरती आपण फायनान्शियल अकाउंटमध्ये शॉर्ट नोटमध्ये कोणत्याही 2 लिहा, तसंच या विषयामध्ये सुद्धा कॉस्टिंगमध्ये तसंच आहे की तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 कंपल्सरी सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट असतील, 4 विचारल्या जातील, त्याच्यापैकी तुम्हाला ज्या 2 सोप्या वाटतील त्या 2 शॉर्ट नोट्स तुम्ही सोडायचे आहे आणि त्या 2 शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 10 मार्क्स असतील. त्याच्यानंतर उर्वरित जे काही तुम्ही मेजरसाठी इतर विषय घेतलेले असतील, फायनान्शियल अकाउंट किंवा जसं आपण कॉस्टिंग आता बघितलं, या व्यतिरिक्त तुमचे जे काही मेजरचे इतर सब्जेक्ट आपल्या कॉलेजमध्ये जे असतील, जसं की माझ्या कॉलेजमध्ये मार्केटिंग आहे, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आहे, किंवा इतर कॉलेजमध्ये जे विषय असतील, काही ठिकाणी वेगळे विषय असू शकतात की ज्या कॉलेजमध्ये जे विषय असतील मेजरला, ते मेजरच्या विषयासाठी जी काही रचना आहे ती आता आपण समजून घेऊ. ती या पद्धतीनं असणार आहे. पहिलं मेजरचे जे काही तुमचे फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्टिंग व्यतिरिक्त जे काही इतर विषय तुमच्या महाविद्यालयात असतील मेजरसाठी तुम्ही घेतलेले, त्यासाठी तुम्हाला जे 4 क्रेडिटचे विषय असतात त्यांना आपण मेजरचे सब्जेक्ट म्हणतो. मग त्यापैकी प्रत्येक विषय जो असेल त्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक असणार आहे. म्हणजे पहिला प्रश्न जसा अकाउंटला किंवा कॉस्टिंगला फिल इन द ब्लँक्स आहे, तसाच तो इकडं 4 क्रेडिटच्या मेजरसाठी मेजर सब्जेक्ट जो आहे त्याच्यासाठी सुद्धा 6 मार्काचा असेल, तो फिल इन द ब्लँक्स. त्याच्यानंतर 2 ते 5 प्रश्न जे असतील ते थेरॉटिकल प्रश्न असणार आहे. 2 ते 5 थेरॉटिकल प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 18 मार्क्स असतील. आणि त्या 2 ते 5 पैकी तुम्हाला जे सोपे वाटतील ते कोणते 3 प्रश्न तुम्ही सोडू शकता. म्हणजे पहिला कंपल्सरी इथं पण, आणि 2 ते 5 जे प्रत्येकी 18 मार्कचे क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी कुठलेही तुम्ही 3 प्रश्न सोडू शकता. आणि 6वा जो प्रश्न आहे तो परत शॉर्ट नोटचा आहे. त्यामध्ये सुद्धा एकूण तुमचे जेवढे टॉपिक असतील त्या विषयातले, त्या प्रत्येक टॉपिकवरती 4 टॉपिक आहे समजा, तर 4 टॉपिकवरती प्रत्येकी 1 नोट असेल आणि त्यापैकी तुम्हाला ज्या 2 सोप्या वाटतील त्या तुम्ही सोडू शकता. म्हणजे की 4 विचारले जातील शॉर्ट नोट, त्याच्यापैकी कुठल्याही 2 तुम्ही शॉर्ट नोट त्या विषयामध्ये सोडू शकता, त्याला 10 मार्क्स आहे. त्याच्यानंतर आता हे झालं मेजर सब्जेक्टच्या वरती जी सगळी तुम्हाला माहिती दिली मी, कॉस्टिंगची असेल किंवा फायनान्शियल अकाउंटची असेल किंवा आत्ताच्या मेजर सब्जेक्टची असेल, तर ती त्या विषयाला लागू आहे. तसंच तुम्हाला जो एक मेजरमध्ये एक सब्जेक्ट असतो, मागाशी जसं उल्लेख केला मी, की इंट्रोडक्शन टू
बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा जो आहे तो सुद्धा 4 क्रेडिटचा विषय. त्याची सुद्धा रचना वरील जशी मी सांगितली मेजर सब्जेक्टची त्या पद्धतीनं असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा SEC नावाचा जो कोर्स आहे तिथून पुढचे 5 विषय जे आहेत ते तुमचे 2 क्रेडिटचे असणार आहे. आता त्या 2 क्रेडिटच्या विषयामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे SEC विषय असतो, त्याला स्किल एनहॅन्समेंट कोर्स असं म्हणतात. स्किल एनहॅन्समेंट कोर्स हा सगळ्या कॉलेजमध्ये सारखाच आहे, तो काय वेगळा नाही. तो कुठला आहे तुम्हाला FY BComला तर बिझनेस अकाउंटिंग नावाचा विषय असेल बघा. सगळ्या ठिकाणी तोच आहे, त्याला काय ऑप्शन नाही. तो त्याला आपण SEC जरी म्हटलं पण तो कंपल्सरी, त्याला काय ऑप्शन नाही. तो 2 क्रेडिटचा विषय आहे. मग आता हा 2 क्रेडिटचा विषय, मग त्याची तुम्हाला SEE ज्याला आपण म्हणतो सेमिस्टर एक्झाम ही 35 मार्काची होणार आहे. आणि मग ही जी 35 मार्काची जी तुमची एक्झाम आहे ती 2 तासाची असणार आहे. वरती जे आपण मेजर सब्जेक्ट बघितले त्यांची किती होती, 70 मार्कासाठी 3 तास. आता ही 35 मार्कासाठी 2 तासाची परीक्षा असेल. हा जो बिझनेस अकाउंटिंग विषय आहे याला आपण SEC म्हणतो, स्किल एनहॅन्समेंट कोर्स. त्यासाठी प्रश्नपत्रिकेचा जो फॉर्मॅट आहे तो पुढील प्रमाणे असणार आहे. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स कंपल्सरी आहे, त्याला 5 मार्क आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो तुमचा असणार आहे युनिट 1ची जी आहे, युनिट 1 जे आहे तुमचं किंवा चॅप्टर 1 जे आहे त्याच्यावरती थेरॉटिकल जो प्रश्न असणार आहे 15 मार्काचा असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 पार्ट कुठले, ए पार्ट जो आहे तो थेरी क्वेश्चन हा असणार आहे युनिट नंबर 2 वरती. म्हणजे तुमचं बिझनेस अकाउंटिंगचं जे युनिट नंबर 2 जो आहे त्याच्यावरची थेरी क्वेश्चन असेल त्याला 7 मार्क असेल. आणि क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा एक पार्ट बी पार्ट आहे, त्या बी मध्ये तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम असणार आहे किंवा आपल्या अकाउंटच्या भाषेत आपण ज्याला प्रॉब्लेम म्हणतो. म्हणजे हा न्यूमरिकल प्रॉब्लेम तुम्हाला असणार आहे युनिट नंबर 2 जे आहे त्याच्यावर आधारित न्यूमरिकल प्रॉब्लेम असेल, त्याला मार्क्स आहेत 8. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधला ए 7 मार्काचा आणि बी 8 मार्काचा, असे 15 मार्क्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो परत न्यूमरिकल प्रॉब्लेम तो असणार आहे युनिट नंबर 3 वरचा न्यूमरिकल प्रॉब्लेम असेल. म्हणजे तुमचं बिझनेस अकाउंटिंगचं जे युनिट नंबर 3 आहे किंवा चॅप्टर नंबर 3 आहे त्याच्यावरती न्यूमरिकल प्रॉब्लेम तुम्हाला तो असणार आहे 15 मार्काचा. आणि शेवटचा प्रश्न असणार क्वेश्चन नंबर 5 शॉर्ट नोट, त्याच्यापैकी कोणत्याही 3 तुम्हाला सोडवायचे, म्हणजे एनी 3. 5 विचारले जातील त्याच्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट तुम्ही सोडवायचे आहे आणि त्याला मार्क्स आहेत अशी 15. इथं पण परत तोच प्रश्न आहे की 2 ते 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यापैकी तुम्हाला जे सोपे 2 प्रश्न वाटतील तेच तुम्ही सोडू शकता, कारण की हा 35च मार्काचा पेपर आहे. पहिला तुमचा कंपल्सरी आहे फिल इन द ब्लँक्स, ते झाले 5 मार्क, मग उरले 30. मग 2 ते 5 या प्रश्नाला प्रत्येकी 15 मार्क्स, त्याच्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे AEC, ज्याला आपण ॲबिलिटी एनहॅन्समेंट कोर्स म्हणतो. आता हा ॲबिलिटी एनहॅन्समेंट कोर्स किती क्रेडिटचा आहे, 2 क्रेडिटचा. त्याचं नाव काय आहे, मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पजेस. AEC हा जो कोर्स आहे त्याचं नाव काय आहे, मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पसेस. हा सुद्धा तुम्हाला 2 क्रेडिटचा विषय आहे आणि त्याची परीक्षा जी विद्यापीठाची जी परीक्षा आहे किंवा ज्याला आपण सेमिस्टर एंड एक्झाम म्हणतो ती असणार आहे 35 मार्काची. जे 2 क्रेडिटचे विषय आहे एकच लक्षात ठेवा, जे 2 क्रेडिटचे विषय त्याची 35 मार्काची परीक्षा होणार आहे आणि 4 क्रेडिटचे जे विषय त्याची 70 मार्काची परीक्षा होणार आहे. आता ह्या मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पजेस या विषयाचा क्वेश्चन पेपरचा जो भाग आहे तो आपण समजून घेऊ. याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असणार आहे. पहिला क्वेश्चन जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ज्याला आपण थेरी क्वेश्चन म्हणतो, म्हणजे 300 वर्ड्समध्ये तो प्रश्न असणार आहे आणि त्याला मार्क असणार आहे 15. त्याच्यानंतर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. तो सुद्धा 300 शब्दात किंवा ज्याला आपण आन्सर इंटू 300 वर्ड्स असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 1 पण आन्सर इंटू 300 वर्ड्स, क्वेश्चन नंबर 2 पण आन्सर इंटू 300 वर्ड्स, त्याला 15 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे
तो शॉर्ट नोट असणार आहे एनीवन, म्हणजे तुम्हाला 3 विचारल्या जातील किंवा 2 विचारल्या जातील, त्याच्यापैकी कोणतीही एक शॉर्ट नोट तुम्ही सोडवायची आणि त्याला 5 मार्क्स आहे. म्हणजे वरचे 2 प्रश्न झाले 15-15 30 आणि हे 5 म्हणजे 35 मार्क. त्याच्यानंतर पुढचा तुमचा IKS नावाचा जो कोर्स आहे, याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणतो, तो सुद्धा 2 क्रेडिटचा असणार. त्याची जी परीक्षा आहे ती 35 मार्काची असेल आणि 2 तासाची असेल. आता त्याचा जो परीक्षेचा फॉर्मॅट आहे, त्याला का आपण म्हणतो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट, तो असा विद्यापीठाने अजून डिझाईन केलेला नाही, परंतु सर्वसाधारणपणे काही प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह असतील आणि काही प्रश्न शॉर्ट नोट टाईप असतील. म्हणजे 35 मार्काचा तो प्रश्न असेल, एकूण प्रश्नपत्रिका असेल. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे की OE सब्जेक्ट जो आहे तुमचा, ज्याला आपण ओपन इलेक्टिव्ह असं म्हणतो. जसं की माझ्या पहिल्या मागच्या लेक्चरमध्ये काही लोकांनी प्रतिक्रियेमध्ये टाकलं होतं की OE विषयाची सविस्तर माहिती द्या. आता OE विषय जो आहे की ज्याला आपण ओपन इलेक्टिव्ह असं म्हणतो, ओपन इलेक्टिव्ह. आता हा ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो आहे तो कसला असणार आहे, आपली फॅकल्टी सोडून जो आहे, म्हणजे समजा तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहे तर तुम्ही काही ठिकाणी आर्ट्सचा घेतला असेल किंवा काहींनी सायन्सचा घेतला असेल किंवा काहींनी इतर फॅकल्टीचा विषय घेतला. असा प्रत्येक कॉलेजमध्ये त्या कॉलेजने कशी सोय केली त्याच्यावर डिपेंड आहे. जसं की माझ्या कॉलेजमध्ये आम्ही बिझनेस मॅथमॅटिक्स ठेवलेला आहे किंवा बेसिक मॅथमॅटिक्स ठेवलेला आहे आणि त्याला और आहे फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर. आता तुमच्या कॉलेजमध्ये OE सब्जेक्ट तुम्ही कोणता घेतला आहे डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, म्हणजे त्याच्यावरती आधारित आहे की त्या प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट कसा असणार आहे. परंतु तो सुद्धा OE सब्जेक्ट जो आहे, ज्याला आपण ओपन इलेक्टिव्ह म्हणतात, तो 35 मार्काची परीक्षा होईल तुमची सेमिस्टर एंड एक्झामची. आणि ती 35 मार्काची परीक्षा जी आहे ती 2 तासाचा त्यासाठी कालावधी. म्हणजे एकंदर हे जे का आपण मेजर सब्जेक्ट असतील किंवा तुमचे 2 क्रेडिटचे विषय असतील, तर याचा जो फॉर्मॅट आहे तो अशा धर्तीवर असणार आहे. एकच लक्षात ठेवा की जे विषय 4 क्रेडिटचे आहे त्याची 70 मार्काची परीक्षा होणार आहे आणि जे विषय 2 क्रेडिटचे आहे त्याची परीक्षा होणार आहे तुमची 35 मार्काची. कारण की उरलेले जे मार्क आहेत काही ती इंटरनल तुमची ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे 4 क्रेडिटसाठी 30 मार्काची इंटरनल झालेली असेल आणि 2 क्रेडिटच्या विषयाची ऑलरेडी 15 मार्काची इंटरनल असेसमेंट तुमच्या टीचरने केलं असेल. तर अशा धर्तीवर आपल्या प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट असणार आहे. याच्यामध्ये जर इन केस काही बदल झाला तर निश्चित तो सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तुम्ही सर्वांनी ही क्लिप किंवा माझं प्रेझेंटेशन ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आपल्या काही शंका असतील तर तो जरूर तुम्ही मला संपर्क करा. धन्यवाद.